नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खरंच खूपच छान आहे. कला आणि अद्वैत एकमेकांच्या जवळ येत आहेत. त्याचबरोबर त्यांच्यातलं भांडण आता मिटत आहे. तर ते भांडण चेष्टा मस्करीमध्ये जात आहे आणि त्या दोघा एकमेकांना समजून घेत आहेत. कलाने अद्वैतला जे सांगितलेलं असतं की तू कॉलेजमध्ये असताना तू कशा पद्धतीने राहायचा, कुठे कुठे जायचा, ह्या गोष्टी मला सांग. आणि अद्वैत बरोबर त्या गोष्टी करत आहे. तर कलाला अद्वैत म्हणतो चल आता. कलाला म्हणते की हो चल, मी नाही घाबरत तुला. अद्वैत म्हणतो बघा पाडणारच आहे गाडीवरून तुला. तेव्हा कला म्हणते हो का, तू मला गाडीवरून पाडणार आहेस, मग मी तुला घेऊन पडणार, मी एकटी नाही पडणार. असं कलाचं बोलणं सुरू असतं. अद्वैत म्हणत असतो बघतोच ना कशी मला घेऊन पडते ते, असं अद्वैतचं चालू असतं. आणि त्याच वेळी इकडे अद्वैत गाडीचा स्पीड वाढवतो आणि त्या क्षणी कलाच्या लक्षात येतं की तिचा तोल जात आहे आणि ती पडायला लागलेली असते. आणि मग ती अद्वैतला घट्ट मिठी मारते, पाठीमागून घट्ट पकडते. सुरुवातीला अद्वैतला पण खूपच छान वाटत असतं. अद्वैत ही खुश झालेला असतो आणि अद्वैत कलाकडे पाहत असतो. अद्वैतच्या लक्षात येतं कलाने त्याला घट्ट पकडलेला आहे. तेव्हा मात्र अद्वैत कलाला म्हणू लागतो चान्स मिळाला की आली माझ्याजवळ चिकटायला. तेव्हा कला म्हणते म्हणजे तू कोण लागून गेलाय तुझ्या जवळ यायला मी, असं कलाही त्याला बोलून दाखवत असते. त्याला म्हणत असते चांदेकर जरा नाही अतिच होतंय तुझं, असं कला त्याला सांगत असते. आणि तू कोणाचा एवढा लागून गेलाय की तुला मी चिकटून बसायला आणि तुला पकडायला. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला ना मस्करी पण कळत नाहीये खरे, असं अद्वैत तिला बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे नैना मात्र आता चान्स शोधत असते. तिला काही करून आता खूप मोठा राडा करायचा असतो. तो म्हणजे तिला पैसे आबांच्या कपाटातील चोरायचे असतात. ते पैसे जोपर्यंत ती चोरणार नाही तोपर्यंत तिथे सगळ्यांच्या समोर तिथे जे सौरभ सत्य आणणार आहे ते थांबवू शकणार नसते. त्यामुळं तिला काही करून आबांच्या कपाटातली कॅश घ्यायची असते आणि ती कॅश घेऊन सौरभला नेऊन द्यायची असते. त्याशिवाय सौरभ शांत बसणारा नसतो हे तिला चांगलंच कळलेलं असतं. आणि त्यासाठी तिने आता वाट बघत असते. आणि तेवढ्यातच आबा इकडे अंजूला सांगतात की अंजू मी ना मंदिरात चाललेलो आहे. मग आबा आता मंदिरात जायला निघालेले आहेत. आणि नैना म्हणते काही करून आता एवढाच चान्स माझ्याकडे आहे आणि मला या संधीचं सोनं केलंच पाहिजे, असा विचार नैनाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि मग नैना अंजूला पण सांगते की ते इस्त्रीचे कपडे आलेले आहेत ना, त्यातल्या ज्या साड्या आहेत ना माझ्या, त्या माझ्या कपाटात नेऊन ठेव, असं ती अंजूला सांगते. आणि मग आबांच्या रूममध्ये येते. आबांच्या कपाटाचं लॉकर उघडते आणि त्यावेळेस आबांच्या कपाटात भरपूर कॅश असते आणि त्यातली बरीचशी कॅश ती स्वतःच्या पर्समध्ये घेते आणि म्हणते की आता मला हे पैसे घेऊन लवकरात लवकर सौरभकडे पोहोचलं पाहिजे. एकदा का त्याला पैसे दिले की आबांना कळायच्या आधी हे सगळं मिटलेलं असणार आहे, असा प्लॅन नैनाचा सुरू झालेला असतो. मग नैना ते पैसे घेऊन आता स्वतःच्या रूमकडे जाऊ लागते. तिला असं वाटत असतं की कोणी माझ्याकडे लक्ष ठेवणार नाही किंवा कोणाला कळणारही नाही की मी काय काय गोंधळ घातलेला आहे. पण रोहिणी मात्र नैनावरती बारीक लक्ष ठेवून असते. काहीही करून रोहिणीला जाणून घ्यायचं असतं की ह्या नैनाचं काय चाललेलं आहे. खरं तर रोहिणीला नैना आणि कला या दोघीही नको असतात. नैनाचा ती तिला जेव्हा पाहिजे तेव्हा वापर करून घेत असते, पण कलाला मात्र अद्वैतच्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी तिचे प्रयत्न चाललेले असतात. त्याचबरोबर नैना आता ते पैसे घेऊन येते आणि रूममध्ये ती म्हणते की हे पैसे मला आत्ता काढून ठेवले पाहिजेत, कारण हे जर पैसे असेच राहिले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कोणी जर पाहिलं हे पैसे असे आहेत तर खूप मोठा गोंधळ होणार आहे, हे सगळं तिला वाटत असतं. म्हणून तिने विचार करते. इकडे अद्वैत आणि कला दोघंही आता खरेंच्या मिसळ स्टॉलवरती आलेले असतात, कारण खरेंची मिसळ अद्वैत आणि कला या दोघांनाही खायची असते. म्हणून ते दोघं जण आता खरेंच्या मिसळ स्टॉलवरती येऊन पोहोचलेले असतात. तेव्हा कलाच्या बाबांना धक्का बसतो. ते म्हणतात की तुम्ही दोघं इथे? तेव्हा कला म्हणते हो, मिसळ खायला आलेलो आहे. तेव्हा बाबा म्हणतात काय ग कले, तुझ्या हट्टासाठी हे सगळं तू असं केलेलं आहेस, म्हणजे अद्वैतरावांना तू इथे घेऊन आलेली आहे अशी गाड्यावरची मिसळ खायला? तेव्हा अद्वैत म्हणतो नाही, मला मीच घेऊन आलोय तिला, तिने नाही आणलेलं, मलाच खायची ही मिसळ, असं अद्वैत सांगत असतो. तेव्हा कलाला बाबा म्हणतात की ठीक आहे बसा तुम्ही, मी देतो तुम्हाला मिसळ, असं सांगितलेलं असतं. कला म्हणत असते चांदेकर हे ना माझ्या बाबांचं मिसळचं स्टॉल आहे, जर तू जास्त बोललास तर तुझ्यासाठी ना जास्त तिखट मिसळ करायला लावेल मी, असं कला सांगत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो चालते मला, कारण अद्वैतला असं वाटत असतं की आपण हिला जरी असं बोललो तरी ही ऐकून घेईल, असं अद्वैतला वाटत असतं. म्हणून अद्वैत कलाला बोलत असतो. कला पण अद्वैतला म्हणत असते कसं आहे माहिती आहे का चांदेकर, काहीही झालं तरी तुला मात्र असं वाटत असतं प्रत्येक वेळेस की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
त्या वेगळ्या पद्धतीने हँडल करायच्या, पण तसं नाही. मग दोघं जण आता मिसळ खायला बसतात. कलाचं असं म्हणणं असतं की चांदेकर, ही जी मिसळ आहे ना, ते माझे बाबा खूप दिवसापासून बनवतात आणि ते खूप छान मिसळ बनवतात आणि त्यांच्या हातची मिसळ खरंच खूप टेस्टी असते, असं कला त्याला सांगत असते. परंतु कलाला हे कुठं माहिती असतं की अद्वैत पण अगदी गाड्यावरची मिसळ आवडीनं खाणारा असतो आणि दोघंही मिसळ खायला सुरुवात करतात. अद्वैत सांगू लागतो, खरंच खूप मस्त आहे. आणि तेवढ्यातच अद्वैतला ठसका लागतो आणि मग कला म्हणते, तो कट आहे ना, त्या कटाचा ठसका लागणार असणार तुला चांदेकर, असं अद्वैतला ती सांगत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, हो कदाचित, पण तिखटच पाहिजे ना मिसळ, मिसळ तिखट असेल तरच चांगलं वाटतं, असं अद्वैत कलाला सांगत असतो. आणि त्याचबरोबर कला पण खुश झालेली असते. कलालाही छान वाटत असतं आणि कला म्हणत असते की फायनली चांदेकर, तुला खरंच आवडली मिसळ? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, खरंच खूप छान आहे. कला पण इकडे बाबांना सांगू लागते की हो बाबा, खरंच मिसळ खूप छान आहे, असं कलाने पण सांगितलेलं असतं. आणि दोघं जण त्या मिसळीचा स्वाद घेत असतात, खूप आनंदाने ती मिसळ खात असतात आणि त्यांना दोघांनाही ती मिसळ खूपच आवडलेली असते. आणि त्याचबरोबर कलाही बाबांना सांगते की मिसळ खूपच छान आहे. फायनली कला आणि अद्वैत गाड्यावर ती मिसळ खायला पोचलेले असतात. अद्वैतची इच्छा पूर्ण झालेली असते, कारण अद्वैतला तो जो नेहमी कॉलेजला असताना जी मिसळ खायचा, ती मिसळ खायची होती. पण कला म्हणालेली असते की ठीक आहे चांदेकर, जर ती मिसळ मिळत नसेल तर आपण खरेंची मिसळ खाऊया, खरेंची मिसळ पण तेवढीच फेमस आहे, चल तू, असं म्हणत कला घेऊन आलेली असते. आणि कलाने त्याला आणलेलं असतं, ती ही मिसळ खाण्यासाठी घेऊन आलेली असते. आणि ती मिसळ कलाने घेऊन अद्वैतला आल्यामुळं अद्वैतला आता खरेंची मिसळ कशी आहे ही गोष्ट कळलेली असते आणि अद्वैत पण खुश होऊन ती मिसळ खात असतो. त्याचबरोबर जाताना अद्वैत कलाच्या बाबांच्या जवळ जातो आणि त्यांना म्हणू लागतो की हे घ्या, आणि मग तो पैसे देत असतो. तेव्हा कलाचे बाबा म्हणतात, अहो अद्वैतराव, काय आहे हे? तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, राहू दे, तुझ्याकडे खूप पैसे आहेत, ही गोष्ट मला माहिती आहे, पण चल आता इथून जाऊया आपण. तर कला म्हणत असते की बाबा, खरंच मिसळ खूप छान होती आणि खूप मस्त वाटलं मिसळ खाल्ल्यानंतर, असं तिचं बोलणं सुरू असतं. इकडे रोहिणीची शोधाशोध सुरू असते. रोहिणी म्हणत असते की हिचं नक्की काय चाललेलं आहे ते मला कळलंच पाहिजे, असं म्हणत रोहिणी आता ही नैनाच्या रूममध्ये शोधाशोध करायचं ठरवते. त्यासाठी तिने अंजूला बोलवते. अंजूला म्हणते की अंजू, इकडे ये आणि नैनाताईंना बोलवून घेऊन ये. आणि मग नैनाला बोलवायला सांगते. नैनाला घेऊन आल्यानंतर रोहिणी म्हणते की आता मी दाखवते या दोघी बहिणींची वाट कशी लावायची आहे, ते मला चांगलंच माहिती आहे आणि या दोघी बहिणींची वाट आता मी लावणार आहे, असं रोहिणी म्हणत असते. कारण रोहिणीच्या डोक्यात प्लॅन असतो की नैनासोबत कलाला पण बाहेर काढायचं आहे. जर का कलाही गेली तरच हा बिझनेस आपल्याला मिळू शकतो. आणि ही कला प्रत्येक वेळेस अद्वैतच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि अद्वैतला या सगळ्यापासून ती वाचवत असते, असं रोहिणीला आणि राहुलला दोघांनाही वाटत असतं. त्यामुळं त्या दोघांनीही ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही कला पण या घरातून गेली पाहिजे, हा तिचा प्लॅन असतो. आणि त्याचबरोबर तिने त्यासाठी हे केलेलं असतं. मग नैनाला ती सांगते की नैना, तू वॉकला जा बरं, वॉकला जाणं खूप गरजेचं आहे, आता दिवस भरत आलेले आहेत, हे सगळं ती सांगत असते आणि नैनाला सांगते की जा. आणि मग अंजूला म्हणते की अंजू, आजपासून तुला मी रोजची ड्युटी सांगत आहे की रोज तू तुझ्या नैनाताईंना घेऊन बाहेर जायचं आहे आणि त्यांची शतपावली होईपर्यंत थांबायचं आहे, मोजायचं आहे किती शतपावली त्यांनी केलेल्या आहेत, हे सगळं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे आता कला आणि अद्वैत एका ठिकाणी पोहोचलेले असतात. तेव्हा कला म्हणते, इथे कुठे काही खायला आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो, तुला काय मी खादाड वाटलो का? तर त्यावेळेस कला म्हणते, तसं नाही. अद्वैत म्हणतो, हा आमचा कट्टा आहे, आम्ही इथे बसायचो, इथून पुढे कॉलेज होतं, आम्ही इकडे येऊन बसलो की कोणाला कळायचंही नाही की आम्ही कुठे आहोत आणि त्यामुळे इथे आरामात आम्हाला बसता यायचं, असं अद्वैत सांगत असतो. आणि त्याचबरोबर कला म्हणत असते, हो का? मग तो सांगत असतो की खूप भारी होतं हे सगळं. तेव्हा कला म्हणते, तू खरंच असं होतं? तेव्हा अद्वैत म्हणतो, तुला काय माहिती आहे मी कसा होतो ते? मी कसा होतो हे कळलं ना, मग तुला कळेल की नक्की काय आहे ते. आणि आम्ही ना टर पण उडवायचो, आम्ही इथे येऊन बसायचो, कधी कधी ना कपल येऊन थांबायचे इथं आणि तेव्हा आम्ही त्यांची टर उडवायचो, असं अद्वैत सांगत असतो. आणि त्याचबरोबर अद्वैतचं असं म्हणणं असतं
की जेव्हा इथे कपल बसलेले असायचे ना, तेव्हा त्यांची टर उडवत त्यांना आम्ही इथून उठवून पण लावायचो. कला म्हणते, तुम्ही असं करायचं? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो, तुला नाही माहिती आम्ही काय काय करायचो ते? तेव्हा कला म्हणते, हो, त्या दिवशी ते जंगलात गेलो होतो ना आपण, तेव्हा माझ्या लक्षात आलेलंच होतं की तू काय काय करू शकतोस ते, पण आता तर अंदाज आलेलाच आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो. आणि त्याचबरोबर अद्वैत सांगतो की आम्ही इथे येऊन थांबायचो, खूप मस्त वाटायचं. तेव्हा कला म्हणते, पण एक चांदेकर, एक गोष्ट विचारू का? तेव्हा अद्वैत म्हणतो, हा, विचार ना. तेव्हा कला अद्वैतला म्हणू लागते की चांदेकर, मला एक सांग ना, की तुझी आत्ता बोलत आहे, मग तू कधी कोणत्या गर्लफ्रेंडला घेऊन आला नाहीस का रे इथं? असं कला त्याला विचारू लागते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, नाही नाही, माझी गर्लफ्रेंड नव्हती, माझ्या मित्रांची वगैरे होती, पण माझी नव्हती कधी. मी ना अभ्यास वगैरे या सगळ्या गोष्टीमध्ये बिझी असायचो, त्यामुळं या गोष्टी मी कधी केल्या नाहीत. तेव्हा कला म्हणत असते, खरं सांग ना, खरं सांग ना, असं म्हणत ती त्याला गुदगुली करू लागते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, अगं मी खरंच सांगत आहे, कारण माझी गर्लफ्रेंड नव्हतीच ना माझ्या आयुष्यात. मला वाटतं मी माझ्या आयुष्यातली पहिली मुलगी तू असशील आणि तुला इथं घेऊन आलेलो आहे मी, असं अद्वैत बोलतो. तेव्हा कलाला मात्र खूपच भारी वाटत असतं. कला मात्र जाम खुश झालेली असते, कारण अद्वैतच्या आयुष्यातली पहिली मुलगी कला आहे हे अद्वैतने मान्य केलेलं असतं. त्याचबरोबर अद्वैतला कला म्हणत असते की ठीक आहे. मग दोघं जण बोलत असतात. कला म्हणत असते की आपण काहीतरी इथं खेळूया, एक गेम खेळूया. अद्वैत म्हणतो, आता तू ना इरिटेट नको करू. तेव्हा कला म्हणत असते, अरे नाही, मी खरंच सांगत आहे, एखादा आपण इथे गेम खेळूया, असं ती बोलू लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो, नक्की काय करायचं, काय डोक्यात आहे तुझ्या? तेव्हा कला सांगते की आपण काही असं जे असलं युनिक असं वागलोय ना, ते एकमेकांबरोबर शेअर करायचं, असं अद्वैतला ती सांगत असते. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे. अद्वैत ठीक आहे म्हणतो. कला म्हणते की तुला सांगू का, एकदा काय झालं, मी आहे ना म्हणजे खूप भयानक भांडले होते. अद्वैत म्हणतो, हां, तेच जमतं तुला, दुसरं कुठं काय जमतं तुझ्याकडून, आणि तुझ्याकडून कोणती अपेक्षा केली पाहिजे ते सांग बरं मला, असं अद्वैत तिला बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते, अरे तुला माहिती आहे का काय झालं? काजल आहे ना, तिच्या शाळेतल्या मुलीने तिच्या केसाला चिंगम लावलेला आणि तिनं घरी आल्यानंतर खूप रडलेली. मग मला कळलंच नाही आहे की काय करायचं. मी डायरेक्टली काजलला घेतलं आणि त्यांच्या घरी गेले आणि तिथं इतकी भांडायला सुरुवात केली ना, त्यांना कळायचंच बंद झालं होतं, हे ती सांगत असते. आणि त्याचबरोबर अद्वैत हसत असतो. अद्वैत म्हणतो, काय? तेव्हा कला सांगते, हो, आई पण आली, पण मी काही भांडायचं थांबतच नव्हते. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मी पण सांगतो. इकडे आता रोहिणी नैनाच्या कपाटामध्ये चेक करत असते, तिची पर्स चेक करते. पर्समध्येही काही पैसे नसतात, कारण नैनाने अक्कल हुशारीने ते पैसे जे आहेत ते काढून राहुलच्या कपाटामध्ये ठेवलेले असतात. त्यामुळं रोहिणीला काही तिथं पैसे वगैरे काही सापडत नाही. त्यानंतर रोहिणी शोधाशोध करतच असते. रोहिणी विचार करत असते की नक्की काय आहे, आणि तेवढ्यात एक एनव्हलप तिच्या हातात येतं आणि तो असतो प्रेग्नन्सीचा रिपोर्ट. आणि त्या रिपोर्टमध्ये नॉट प्रेग्नंट असं लिहिलेलं असतं. त्याचबरोबर बऱ्याच तिच्या टेस्ट केलेल्या असतात, ते रिपोर्ट असतात. आणि त्याच्यावरून रोहिणी म्हणते, इतकं मोठं खोटं, इतकं मोठं खोटं, इतकी मोठी गोष्ट तिने लपवली आमच्यापासून. ह्या गोष्टीचा धक्का मात्र रोहिणीला खूपच बसलेला असतो. आणि रोहिणी म्हणत असते, काय आहे हे सगळं, कसं शक्य आहे या सगळ्या गोष्टी, असा विचार रोहिणी करू लागलेली असते. आणि रोहिणी म्हणत असते की काहीही झालं तरी आता या नैनाला मी सोडणार नाही. हिने मला फसवले, माझ्या राहुलला फसवले आणि या घरात आलेले आहे. पण नाही, एवढा सहजासहजी एवढा मोठा बॉम्ब मी असा फोडणार नाही. खूप विचार करून हा निर्णय मला घ्यावा लागणार आहे. काहीही झालं तरी मी ह्या मुलीला सोडणार नाही, असं रोहिणी म्हणत असते. हिच्याबरोबर तिच्या त्या कलाची पण वाट लागली पाहिजे, हा विचार आता रोहिणीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर रोहिणी म्हणत असते की काहीही झालं तरी मी आता शांत राहणार नाही. इकडे अद्वैत आणि कला यांचं भांडण सुरू असतं. आणि मध्येच अद्वैत म्हणतो, तुला सांगू का, एकदा काय झालं, आमचा एक मित्र होता, तो त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन इथे येणार होता. मग कला म्हणते, मग काय झालं? तेव्हा अद्वैत सांगतो की ती गोष्ट आम्हाला कळली होती. मग आम्ही सगळ्यांनी आउटफिट वगैरे आणले, पोलिसांचा ड्रेस वगैरे आणला, आणि आम्ही फुल तयारी केली की त्याला इथं आल्या आल्या आम्ही त्याला दाखवून देणार होतो की तो काय करतोय. आणि मग तो त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन आला. मग आल्यानंतर आम्ही सगळेजण अगदी गेटअप करून इथं आलो. आणि मग त्यानंतर काय, त्याला भीती वाटायला लागली. त्या मुलीला आम्ही घरी पाठवून दिलं आणि त्याला पकडलं. आणि त्याचबरोबर आता तुला पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहे, तुझ्या घरी सांगणार आहे वगैरे, अशी धमकायला सुरुवात केली आम्ही त्याला. तेव्हा कला म्हणते, मग पुढं काय झालं? कला त्याला विचारतच असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, काय सांगू तुला, पुढे ना खूप मोठा गोंधळ झाला. आमच्यातलाच एक मित्र होता ना, त्याला कंट्रोलच झालं नाही. कारण आम्ही त्या मुलाकडून जेव्हा फाईन घेत होतो ना, तेव्हा आमच्यातल्या एकाने काय केलं माहिती आहे का तुला? कारण त्याने ना ही गोष्ट समोरच आणली. तो हसला आणि त्याचबरोबर त्याची मिशी निघली. त्या मिशीचा
मिशीचं जे गम असतं ना ते निघलेलं होतं आणि त्याची मिशी निघली आणि कळलं. कला म्हणते, काय सांगतोय चांदेकर, इतकं? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो मी खरंच सांगत आहे. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी अद्वैत कलाला सांगत असतो आणि कला अद्वैतशी बोलत असते. कलालाही छान वाटत असतं अद्वैतच्या ह्या गप्पा ऐकून. अद्वैत त्याच्या आयुष्यातले प्रसंग कलाला सांगत असतो. कलाही तिच्या आयुष्यातल्या घडलेल्या गोष्टी ती त्याला सांगत असते. कारण कलाचं असं म्हणणं असतं की तू एवढा श्रीमंत, एवढा मोठ्या घरचा होता, तुला गर्लफ्रेंड असेलच, असं कलाने बोलल्यानंतर अद्वैतने तिला छान उत्तर दिलेलं असतं आणि त्याचबरोबर त्याच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तो तिच्याशी शेअर करत असतो. त्याचबरोबर इकडे अद्वैत म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, माझ्या आयुष्यामध्ये असं कोणी नव्हतं, परंतु आम्ही जे मित्र होतो ना ते खूप छान होतो. आम्ही एकमेकांना समजून घेऊन एकमेकांसोबत खूप आनंदाने राहायचो, असं अद्वैत कलाला सांगत असतो. तेव्हा कला म्हणते की हो का. इकडे आता रोहिणीला मात्र खूप राग आलेला असतो. रोहिणी भयानक चिडलेली असते, कारण इथे रोहिणीसोबत राहुलची पण वाट लागलेली असते, राहुलच्या आयुष्याची पण वाट लागलेली असते. हे रोहिणीच्या लक्षात आलेलं असतं. रोहिणी म्हणते की मी आता एवढी सहजासहजी शांत राहणार नाही, कारण काहीही झालं तरीही हे सगळं जे काही घडलेलं आहे ते खूप विचित्र आहे आणि या मुलीला मी सोडणार नाही, असं रोहिणीने ठरवलेलं असतं. आणि रोहिणीला प्रश्न पडलेला असतो की हिने एवढं मोठं कांड केलंय आणि हे कळलेलंच नाही, पण यात सगळ्यासाठी ही एकटी सामील नाही, तर त्याचबरोबर हिची बहीण पण आहे. आणि त्याचबरोबर रोहिणी असा विचार करत असते की काही झालं तरी मी आता शांत डोक्याने प्लॅन करणार आहे आणि दोघींना एका वेळेस बाहेर काढणार आहे. या दोघींनाही मी सोडणार नाही, कारण या दोघींनीच हे सगळं केलेलं आहे. आणि मग इकडे अद्वैत आणि कला निघालेले असतात. तेवढ्यात एक बाईकवाला येतो आणि कलाला धक्का देऊन जाणार असतो. आणि तेव्हा मात्र अद्वैत पुढे जातो आणि पाहतो तर काय, नंतर जेव्हा अद्वैत त्या माणसाच्या अंगावर मारायला हात उचलतो आणि अद्वैतच्या लक्षात येतं, अरे हा तर आपला कॉलेजमधला मित्र आहे. आणि दोघा मित्रांची ओळख होते. आणि मग अद्वैत त्याला सांगतो की ही माझी बायको. कलाला धक्का बसतो, कारण चांदेकरनं तिची ओळख बायको म्हणून करून दिलेली आहे. कारण इतके दिवस कलाच बायको बायको नवरा नवरा करायची, पण आता अद्वैतनेही ती ओळख करून दिलेली असते. आणि इकडे आता रोहिणीने राहुलला फोन केलेला असतो आणि राहुलला बोलवून घेतलेलं असतं. राहुलला सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता तू ये आणि हा सगळा जो गोंधळ आहे तो आपल्याला निस्तरायचा आहे, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर राहुलला तिने सांगितलेलं असतं की तू लवकर घरी ये, खूप मोठा राडा झालेला आहे. इकडे अद्वैत आणि त्याच्या मित्राची छान अशी भेट झालेली असते. इतक्या दिवसानंतर फायनली ते दोघंजण भेटलेले असतात. अद्वैतलाही खूप आनंद झालेला असतो, त्याचबरोबर त्याच्या मित्रालाही तेवढाच आनंद झालेला असतो. पण इकडे कलाला आनंद झालेला असतो तो वेगळ्याच गोष्टीचा झालेला असतो, कारण कलासाठी ही गोष्ट खूप मोठी असते आणि कलाची ओळख त्याने बायको म्हणून करून दिलेली असते. त्यामुळं कलाही खुश झालेली असते. इकडे अद्वैत खुश झालेला असतो. आणि त्याचबरोबर रोहिणी आणि राहुल हे दोघंजण विचार करत असतात की आता शांत बसायचं नाही, कारण या मुलीने जे काही कांड केलेलं आहे त्याची शिक्षा तर तिला भोगावीच लागणार आहे, असा विचार अद्वैत करत असतो. आणि अद्वैत म्हणत असतो की मी तिला इकडे रोहिणी म्हणत असते की मी तिला सोडणार नाही, कारण आता काहीही झालं तरी नैनाबरोबर कलाचीही हकालपट्टी करायची आहे, हा प्लॅन आता रोहिणीने केलेला असतो. त्यानंतर अद्वैत आणि कला या दोघांची मस्करी सुरूच असते. रस्त्यावरती उभा राहून ते दोघंजण तिथे दंगा करत असतात. आणि अद्वैत म्हणत असतो, मी बघ अशा चालणाऱ्या गाड्या आहेत ना त्यांनाही आम्ही सांगायचो की हवा नाही याचा कार, आणि नेमकं तेच तो करायला जातो. आणि समोर जी गाडी आलेली असते ती असते सरोजची. आणि अद्वैत तिथं ओरडत असतो, अहो गाडीच्या चाकात हवा नाही आहे, मी खरंच सांगतोय. कला मात्र तिथं उभी असते, त्याला शांत करत असते, परंतु अद्वैत ऐकायलाच तयार नसतो. त्यांना ओरडून सांगत असतो. आणि नेमकी सरोज त्या गाडीच्या खिडकीतून बाहेर बघते आणि म्हणते अद्वैत, आणि सरोजला धक्का बसतो, कारण अद्वैत इथं काय करतोय हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि अद्वैत आता पुरता अडकलेला असतो. इकडे राहुल घरी आलेला असतो आणि रोहिणी त्याला सांगत असते की राहुल, जे काय झालेलं आहे ते आत्ताच्या आत्ता आपल्याला सगळं समोर आणलं पाहिजे. तेव्हा राहुल म्हणतो, आपल्या हातात एवढं मोठं मिळालेलं आहे घबाड, तर त्याचा मोठा बॉम्ब फोडायचा आहे आणि एकाबरोबर दोघींचीही या घरातून हकालपट्टी करायची आहे. आता आपण शांत राहायचे नाही, कारण या दोघींनी आपल्याला खूप फसवलेलं आहे. कारण आता फक्त नैना या घराच्या बाहेर जाणार नाही, तर तिच्यासोबत कलालाही आपण घराच्या बाहेर हाकलणार आहोत, असा प्लॅन रोहिणी आणि राहुल या दोघांनी आखलेला आहे. आणि इकडे कलाला मात्र याची जराशीही जाणीव नाही आहे की आता तिच्या विरोधात काय कारस्थान रचलं जात आहे. पण नैना प्रेग्नंट नाही आहे ह्या गोष्टीचा तमाशा करून अद्वैत
अद्वैतला जेव्हा कळेल की ह्यामध्ये कलाचा काय संबंध आहे, कारण हे तर सगळं नैनाने केलेलं होतं, मग हे सगळं काय आहे, तर हे सगळं पुढं पाहायला मिळणार आहे. अद्वैत कलाची कशी साथ देईल आणि कला त्याच घरात राहील, पण नैनाची हकलपट्टी होणार हे मात्र नक्की आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.